हाय, हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. बघा, आपण जीवन जगत असताना आपली स्वप्न मोठी बघा, पण पाय आपल्या जमिनीवरतीच ठेवा. स्वतःला ओळखा, शिकत राहा. चुका केल्या तरी घाबरू नका. आनंद दुसऱ्यांकडून नाही, तर स्वतःच्या प्रगतीतून मिळतो. सगळ्यांची काळजी घेता घेता आपण स्वतःला विसरून जातो. सगळ्यांची काळजी घेता घेता स्वतःला विसरू नका. कुटुंब, काम, जबाबदाऱ्या यात संतुलन ठेवा. तुमचा हसरा चेहरा घराला घरपण देतो. अनुभव हेच तर खरे दागिने असतात. अपेक्षा कमी आणि समाधान जास्त ठेवा. स्वतःसाठी जगा आणि मनाप्रमाणे जगा. आपलं वय वाढतं, पण आत्मविश्वास वाढायला हवा. आनंदासाठी परवानगी लागत नाही, लागतो तो निर्णय. स्वतःला स्वीकारा, वेळेचा सन्मान ठेवा, मनात कृतज्ञता ठेवा आणि प्रत्येक टप्प्यात स्वतःवर प्रेम करा. वय हे आकडं आहे, जगणं ही कला आहे. प्रत्येक वयाचं सौंदर्य वेगळं असतं. ते ओळखायला शिकलं की जीवन आपोआप हलकं होतं. जे गेलं त्याची हुरहुर नको, जे आहे त्यात आनंद शोधा. आजचा क्षण नीट जगता आला तर आयुष्य खूप सुंदर होतं. जबाबदाऱ्या वाढतात, पण हास्य कमी होऊ देऊ नका. उत्साह हा वयावर अवलंबून असतो. आपल्याला सगळं मिळालं की आनंद मिळतो असं नाही. जे आहे त्यात समाधान मिळालं की खरं सुख मिळतं. आपल्या वयाला शोभेल असं जगायला शिका. तुलना नाही, तक्रार नाही, फक्त स्वीकार. स्वतःशी मैत्री करा, स्वतःला वेळ द्या. आनंदी राहण्याचा हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. आपल्या जीवनात प्रत्येक टप्पा शिकवण देतो. जीवनातील प्रत्येक टप्पा शिकवण देतो. समजून घेतला तर आयुष्य कधीच ओझं वाटत नाही. नेहमी हसत राहा, शिकत राहा, बदल स्वीकारा आणि आपल्या वयानुसार मस्त राहायला शिका. स्त्रियांचे विविध वय हे त्यांचं सामर्थ्य आहे. जगण्याची प्रत्येक टप्प्यावरती ते आपल्या आत्मविश्वासाने पुढे जाते. आपल्या वयाच्या प्रत्येक मोजक्या क्षणांचा आनंद घ्या. तेच क्षण तुम्हाला प्रेरणा देतील. ज्याप्रमाणे वय वाढतं तसंच आपला अनुभव वाढतो आणि त्यातूनच नवीन संधी, नवीन उत्साह निर्माण होतो. आत्मप्रेम, स्वीकार आणि कृतज्ञता यांनीच आनंदी आणि उत्साही जीवनाची गुरुकिल्ली खुलते. वय वाढतं, पण आनंद जगायची कला शिकली की आयुष्य फुलतं. स्त्रीने प्रत्येक टप्प्यात स्वतःला स्वीकारलं की ती खऱ्या अर्थाने आनंदी होते. आनंदासाठी योग्य वेळ नसते, तो निर्णय असतो. स्वप्न पहा, चुका करा, पण स्वतःवर विश्वास ठेवायला विसरू नका. आज घातलेलं बी उद्याच्या आनंदाचं झाड होतं. सगळ्यांना सांभाळताना स्वतःलाही जपायला शिका. जबाबदाऱ्या असल्या तरी हसणं थांबवू नका. अनुभव हेच खरे सौंदर्य असतं. अपेक्षा कमी, समाधान जास्त हेच सुखी आयुष्याचं गुपित. आपल्या वयानुसार मस्त राहणं म्हणजेच खरी शहाणपणाची खूण.
वय काहीही असो, स्वतःवरती प्रेम करा आणि मन मोकळं जगा. आनंद आपोआप तुमच्या मागे येईल. 40नंतर स्त्री संपत नाही, ती स्वतःला नव्याने ओळखायला सुरुवात करते. या वयात सौंदर्य चेहऱ्यावर नसतं, ते आत्मविश्वासात दिसतं. मुलं, कुटुंब, जबाबदाऱ्या सांभाळल्या, आता स्वतःसाठीही थोडं जगायला हरकत नाही. 40नंतर लोक काय म्हणतील यापेक्षा मला काय आवडतं हे महत्त्वाचं होतं. अनुभव, समजूत आणि शांतपणा हेच या वयाचे दागिने.